वरती असेल. हा सामना जिंकला तर या स्पर्धेच्या माध्यमातून काही ना काही विजयाची शिदोरी आपण घेऊन जाणार. मात्र ही विजयाची शिदोरी कुरुळकडे जाणार की दिघुडीकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. जे प्रेक्षक tenniscricket.in च्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह पाहतात त्यांचं करूयात स्वागत. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर वलय प्राप्त करतोय. या मॅचला वलय देणार का केदार बिर्जे गोलंदाजीसाठी? पहिल्या चेंडू पासून नाणक खणखणीत वाजवतोय. डॉट चेंडूने केली सुरुवात. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा. सागरच्या बॅट मधून सरळ सुंदर सटीक फटका, सीमा रेषा पार षटकार. संघ मालकाच्या अपेक्षा आहेत. डिफरंट कंडिशन्स, डिफरंट टॅलेंट मैदानाच्यात उतरलाय. परिस्थिती बदलली आहे आणि या सर्वांना सामना करायचा आहे. यावेळेला कव्हरच्या दिशेने डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना क्षेत्ररक्षक तैनात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण, कमालीचं पददालित्य म्हणावं लागणार आहे. एक धाव मिळते. 3 चेंडू ग्राह्य धरले गेले. 7 ही धाव संख्या धावफलकावरती लागली आहे. साहिल खांबे स्ट्राइक एंड वरती आहे. यावेळेला क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, स्लोवर वन, त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. पाहत आहेत प्रेक्षक मंडळी. दिघोडी सासवण्यामधून सुद्धा आम्हाला लाईव्ह पाहत आहेत. आडव्या बॅटने फटका खेळायचा आहे. चेंडूवरती बोट फिरली आहेत. ढोलकीच्या तालावरती सगळ्यांना नाचताना आपण पाहिलंय. गोलंदाजाच्या या फिरकीच्या तालावरती हे फलंदाज अक्षरशः नाचताना पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ बॉलिंग स्पेल. जबरदस्त धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आत. या स्पर्धेची ग्लोरी, या स्पर्धेचा ग्लॅमरसपणा प्रत्येकाला हवेहवासा वाटतोय. यावेळेला कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना क्षेत्ररक्षक तैनात आहे. षटकातील शेवटच्या चेंडूवरती एक धाव, याचा अर्थ स्पष्ट आहे. एक षटक समाप्त. पुढच्या षटकासाठी अमरेश स्ट्राइक एंड वरती आहे. 8 ही धाव संख्या, एक फलंदाज बाद. ही परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. रसिक मायबाप प्रेक्षक या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं राजे ठरलेत. एक अभूतपूर्व स्पर्धा आपल्या सर्वांसमोर आलेली पाहायला मिळते. या स्पर्धेचे जनक वसीम जिकूर आणि संपूर्ण टीम मॅनेजमेंटचा आपण धन्यवाद देऊयात. एक अभूतपूर्व स्पर्धेचं आयोजन. बॅकबोन म्हणून उभे राहिलेले रब्बान असतील, किंबहुना माहीद असतील, किंबहुना संपूर्ण टीम असेल ज्यांनी या स्पर्धेला पूर्णत्वाच्या दिशेने नेण्यासाठी खऱ्या अर्थानं अथांग मेहनत घेतली आहे. त्या सर्वांचं करूयात कौतुक. षटक क्रमांक 2 गौरव पाटील गोलंदाजीसाठी आला. यॉर्कर लेन डिलिव्हरी, टो क्रशिंग गोलंदाजी मैदानाच्या आत. फलंदाजासाठी कर्दनकार ठरणारी गोलंदाजी मैदानाच्या आत. अमरेश तसं पाहायला गेलं तर नोकरीच्या निमित्ताने मुंबईमध्ये काम करतो. मात्र कुरुळचा हा सितारा गौरव पाटील या मुंबईकर खेळाडूवरती हावी ठरताना पाहायला मिळतो. LBW चा जोरदार अपील.
चेंडूचा इम्पॅक्ट मॅटर करणार आहे. लेग स्टंप मिस करणारा चेंडू पंचाने इथून मात्र लीग बाय स्वरूपातील ही धाव ग्राह्य धरली गेली आहे. या मॅच मध्ये कलाटणी मिळणार का? कारण स्ट्राइक एंड वरती आता मात्र सागर पाटील नावाचं वादळ, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. यंग टॅलेंट, मस्ट वॉच असणारा हा खेळाडू, संपूर्ण रायगड तालुक्यामध्ये ज्याने आपले नावाची छाप, नावाचा परचम उभं केलंय, असा हा खेळाडू. स्मार्ट खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. शॉर्ट पिच बॉल, स्मार्टनेस दाखवण्याचा शर्तीचा प्रयत्न आणि मग अशा वेळेला मिड विकेटच्या दिशेने अडकला गेला. केले नवीन फलंदाज मैदानाच्या आत सूरज खांबे, आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. फुल टॉस, क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा प्रसंगावधान दाखवले. कॅच साठी गेला असता तर कदाचित हा चौकार असू शकला असता, मात्र प्रसंगावधान राखलं. काही कामगिरी सरस करायची असते, कधीतरी सफाईदार करायची असते, कधीतरी सडे तोड करायची असते, आणि ते क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत करताना पाहायला मिळतोय. भाग्येश त्या ठिकाणी उपलब्ध होता. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दोन क्षेत्ररक्षकांना पार करत चेंडू जाईल सुसाट, सुपर स्फोटक चौकार. पाहायला मिळते. अमरेशवरती दाखवलेला टीम मॅनेजमेंटने विश्वास आणि त्यावरती सार्थकी खेळी करावी लागणार आहे. चला आणखीन एक मोठा फटका, यावेळेला बॅक टू द बॉलर, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणजे आमरेश नाईक गौरव पाटील वरती केलं हल्ला बोल. दोन षटकांची सांगता आणि धावफलकावर 20 ही धावसंख्या जमा झाली आहे. दोन फलंदाज इथून मात्र बाद झालेत आणि तदनंतर मात्र आपण लक्षात घेतलं तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12 धावा. 20 ही धावसंख्या धावफलकावरती जमा झाली आहे. काळोखाचं रूपांतर आता मात्र लख प्रकाशामध्ये थोड्याच कालावधीमध्ये होताना पाहायला मिळणार आहे, कारण सकाळचा प्रहर सुरू झालाय. 6:10 झालेत. आदित्यच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल करण्याचा प्रयत्न, फटका फसला, क्षेत्ररक्षक तैनात. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा. नवीन फलंदाज मैदानाच्या आत ओमकार वर्तक आलेला आपण पाहतोय. दिघोडीचा आणखीन एक रायझिंग स्टार खेळाडू. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज मैदानाच्या आत अचानकपणे वेगळे वारे वाहू लागलेत, कारण डावखुरा फलंदाज मैदानाच्या आत
फलंदाजीसाठी आलाय, तर क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलेत. ऑनसाइडच्या दिशेने डीप मध्ये 3 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. डीप स्क्वेअर लेग सजवलाय, मिड विकेट सजवलाय, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक शार्प अँड फाईन ठेवलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप तैनात करण्यात आलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक एक शॉट ठेवण्यात आलाय. पॉइंट तैनात करण्यात आला. विकेट किपरच्या पाठीमागे शॉट थर्डमॅन तैनात करण्यात आलाय. शॉट मिड विकेट आहे. क्षेत्ररक्षण कमालीचे सजवलंय. ऑनसाइडच्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता. एक धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. आता मात्र हे बॅटल बघणं गरजेचं आहे, जिथे डावखुऱ्या हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय, जिथे स्ट्राइक एंड वरती इन फॉर्म बॅटर अमरेश नाईक पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती इथून मात्र 21 धावसंख्या पाहायला मिळते. तिसरं षटक मैदानाच्या प्रगती पथावरती. या आधीच्या मॅच मध्ये दिघोडी संघाने 36 धावा डिफेंड केल्या होत्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टार्गेट करायचा होता मिड विकेटच्या दिशेने, मात्र टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडूने वलय प्राप्त केलंय. हे यश आहे खऱ्या अर्थानं आदित्य घाडगेच्या गोलंदाजीचं. कौतुकास पात्र कामगिरी इथून मात्र वारंवार करताना पाहायला मिळालंय. अमरेशच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा पाहायला मिळतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र आलाय अंगलटी. सातत्यपूर्ण मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा आहे, यासाठीचे प्रयत्न. टीम मॅनेजमेंट कडून वारंवार संदेश देण्याचा प्रयत्न, मात्र संदेश दिला गेलाय आदित्य घाडगेने स्वतःच्या गोलंदाजीमधून. सातत्यपूर्ण, वलयबद्ध आणि चांगली गोलंदाजी. मोठा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. आकाश बिरजे तैनात. अमरेश नाईक बॅक टू दी डगआउट. आत पाठवलाय. ओल्ड इज गोल्ड, जुना जाणता खेळाडू, ज्याने सातत्यपूर्ण दिघोडी संघासाठी चांगलं क्रिकेट खेळलंय. आता मात्र खूप वर्षांनंतर इन फॉर्म येताना पाहायला मिळालाय. चांगल्या टच मध्ये आहे. टीम मॅनेजमेंटने त्याच्यावरती दाखवलाय विश्वास. 21 धावसंख्येवरती तिसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. 4 फलंदाज बाद झालेत. यावेळेला सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर्ड. काय घडलं मैदानाच्या आत? आउटफील्डने घेतली आहे फलंदाजाची फिरकी. इथे जास्तीच्या धावा घेता आल्या असत्या का? येस, निश्चितच घेता आल्या असत्या. एकच धाव केली आहे. 22 ही धावसंख्या. नशिबाने साथ दिली आहे कुरुळ संघाची, कारण जिथे चौकार होता तिथे मात्र केवळ मिळाली आहे ही एक धाव. तिसऱ्या षटकामध्ये आदित्य घाडगेने खर्च केले आहेत केवळ आणि केवळ 2 धावा. 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. वेल डन, व्हेरी वेल डन, एक्सलंट परफॉर्मन्स इथून मात्र आदित्य घाडगेच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळाला. 22 ही धावसंख्या धावफलकावरती जमा झाली आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आत बंटी घुगे, या आधीच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक विजेता खेळाडू. तर स्ट्राइक एंड वरती त्याच्या बॅट मधून मोठे फटके आता मात्र यायला सुरुवात झाली आहे. असा पुनीत यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. पंचांनी नाराजगी दर्शवली आहे. वाईडची घोषणा केली आहे. इथून मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने, कुरुळ संघाने पंचांच्या या निर्णयाला चॅलेंज केले. वाईडला चॅलेंज करण्यात आलंय. तिसरे पंच तटस्थ आहेत. शंकराचा तिसरा डोळा होता. आमच्या tenniscricket.in चा तिसरा डोळा इथून मात्र उघडला जाईल. बॉल वाईड आहे की नाही याची पडताळणी केली गेली. पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ वाईड डिलिव्हरी. एक्स्ट्राची धाव इथून मात्र दिघोडी संघाच्या खात्यामध्ये जमा होईल.
या मॅच मध्ये हाच तो टर्निंग पॉइंट असेल का, किंवा या मॅच मध्ये पुन्हा एकदा कुरुळ संघ कमबॅक करणार का? याची देही याची डोळा या मॅचचा रंगारंग सोहळा आपण अनुभवतोय. फुल टॉस ऑन साइडच्या दिशेने मोठा फटका. क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. एक धाव पूर्ण केली आहे. काय घडतंय मॅच मध्ये? जिथे 2 धावा सहज पूर्ण करता आल्या असत्या, जिथे दुसरीचं तिसरं मध्ये कन्व्हर्जन करता येऊ शकलं असतं, अशा वेळेला केवळ 1 धाव पूर्ण केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होतोय. किंबहुना एक स्टेटमेंट मला गांभीर्याने मांडायचंय. दिघोडी संघ फलंदाजीची प्रॅक्टिस करत असताना केवळ मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. रनिंग बिटवीन द विकेट मधला कोऑर्डिनेशन याची कमतरता आज मैदानावरती उणीव भासली आहे. हे कटू सत्य स्वीकारावं लागेल. 24 ही धावसंख्या. शेवटचे षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. यावेळेला ऑन साइडच्या दिशेने व्हॉट अ स्ट्रोक. फ्लॅट फ्युरियस फंटॅस्टिक स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. घोडी संघाच्या बाजूने ना भूतो ना भविष्यतही कोणी विचार केला होता. सागर बाद झाला, अमरेश बाद झाला, साहिल खांबे बाद झाला, मात्र ओमकार येईल आणि अशा पद्धतीने मॅच फिरवेल. या मॅच मध्ये रोमहर्षकता वाढली आहे. 37 ऑन स्कोरबोर्ड. अजूनही या षटकातील या इनिंग मधील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. कुरुळ संघासाठी एक चांगला चेंडू, दिघोडी संघासाठी एक मोठा फटक्याची आवश्यकता.
यावेळेला कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच सुटली आहे, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाणार आणि या प्रयत्नांमध्ये पुनीतला आपली विकेट गमवावी लागते आहे. एक धाव ग्राह्य धरली जाईल. 38 ही धाव संख्या, 5 फलंदाज बाद. एक चेंडू, एक संधी, सगळं काही बदलू शकतं. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा ओमकार वर्तक. धावफलकावर 38 ही धाव संख्या. वेल डन पुनीत. संघाने ज्या जबाबदारीसाठी तुम्हाला पाठवलं होतं ना, ती जबाबदारी तुम्ही पूर्ण केली. मोठे फटके लगावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ऍटलीस्ट बॅट आणि चेंडूचा संपर्क चांगला आला, ही बाब स्वीकारावी लागेल. या इनिंग मधील शेवटचा चेंडू आहे. लेफ्ट स्ट्रोक. हा 6 नाहीये, हा इशारा आहे. अर्थातच परी 11 दिगोडी संघासाठी ही मॅच अजूनही संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. वेल डन. पहिल्या इनिंगची झाली आहे समाप्ती. इथून मात्र समंथा 11 कुरुळ संघाला जगदोजहद करायची आहे, कारण पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावरती जमा झाल्यात 44 धावा आणि विजयासाठी 45 धावांची आवश्यकता. दिवस बदललाय, चंद्र जाऊन सूर्य आलाय, कॅल्क्युलेशन सुद्धा बदललंय. आता काय घडलं, पहिल्या 3 षटकांमध्ये 22 धावा होत्या, शेवटच्या षटकामध्ये सुद्धा 22 धावा आल्यात. डबल दुरी 22 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. ज्यांना हे आकडे समजले, ज्यांना हे आकडे आवडले, त्यांनी त्याचा वापर करावा. तुर्तास मी या ठिकाणी आपली रजा घेतो. पहिल्या इनिंगची झाली आहे समाप्ती. फलंदाजी करत असताना परी 11 दिगोडी संघाने जमा केले आहेत 44 धावा. विजयासाठी 45 धावांचं आव्हान. कुरुळ संघ कशा पद्धतीने पूर्ण करणार? कोण चालणार? शुभम चालणार की पिंट्या चालणार? अगदी त्याच वेळेला केदार बिर्जे चालणार की आणखी नवीन सितारा मैदानावरती चमकणार? हे सांगण्यासाठी घेऊन चालूयात आजच्या दिवसातील शेवटच्या इनिंग साठी आपल्या अलिबाग मधील एक सुप्रसिद्ध समालोचक यश मापगावकर यांच्याकडे. थँक्यू.
या ठिकाणी मानसिकता बघायला मिळते. सलामीसाठी आलेले दोन्ही बॅटर या ठिकाणी प्रयत्न जरूर करतील की 24 चेंडू 45 पाहिजेत. सुरुवातीला संकेत धावा आल्या नव्हत्या, मात्र शेवटच्या षटकामध्ये काय बॅटिंग केली. लेफ्ट हँडेड बॅटरने ज्या प्रकारे मैदानावरती हल्ला चढवला होता, अगदी त्याच प्रकारे या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले जिथे आहे ते धावा मैदानावरती समंत 11 कुरुल संघाच्या माध्यमातून येणार का? यासाठीच येणार. मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर क्लासिक षटकार. जर बघितलं ना तर षटक क्रमांक पहिलं धावफलकावरती 14 लागल्यात. सूरज खांबे या संघातील सर्वोत्तम ऑलराऊंडर आहे आणि त्याच्यावरती आल्या क्षणी या ठिकाणी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करायला सुरुवात केली. संकेत जबरदस्त बॅटिंग आहे यावेळी. पहिल्या षटकापासून बॅटिंग तोडफोड तुफानी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण 45 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवातीपासूनच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण सुरुवात करायची असेल तशाच पद्धतीने ते बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय कुरुलचा संघ. जबरदस्त बॅटिंग. 14 धावा फलकावरती लागल्यात. आहा, यावेळेला वाईट चेंडूचा इशारा आलाय. गोलंदाजावरती प्रेशर पाहायला मिळते. 15 धावा फलकावरती लागल्यात. येस, वाईड आलेला आहे. 15 धावा. एक चांगली सुरुवात या कुरुलच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. थर्ड अंपायरचा या ठिकाणी कॉल घेण्यात आलेला आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम DRS या ठिकाणी अवलंब केला जाईल. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हा नियम आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी त्याचप्रमाणे तिसरे पंच या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून हा निर्णय या ठिकाणी येणार आहे. इट्स अ वाईड बॉल. वाईड चेंडू आहे. अगदी ऑफ साईडच्या बराच ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू. वाईडचा इशारा आहे. 15 रन्स 15 धावा फलकावरती लागल्यात. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. समोरच्या दिशेला चांगला फटका. गॅप मधून चेंडू फरार. चेंडू सीमारे शपार. क्लासिक चौकार. षटकार, त्यानंतर चौकार, पुन्हा चौकार आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा चौकार. धावफलकावरती धावसंख्या 19. पहिलं षटक मैदानावरती प्रगती पथावरती. यावेळेचा वा भाई वा चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. क्लासिक षटकार. अटेम्प्ट केला होता तिथे मात्र चकला होता, फसला होता, डॉट आला. त्यानंतर सरळ बॅटने फटकेबाजी करायला सुरुवात केली.
आणि त्याच्यानंतर षटकार आणि चौकार आलंय. म्हणजे क्रिकेटमध्ये जर आपण बघितलं तंत्रशुद्ध फटक्यांना सुद्धा तितकी ताकद आणि किंमत दिली जाते. हे मैदानावरती दर्शवणारे हे फटके आपण बघितले. संकेत पहिलं षटक संपलं, जेथे 25 धावा आणि विकेट कोणती मिळत नाहीये. या मॅचमध्ये जर आपण विचार केला ना तर अजूनही येणारे 3 षटकं 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पहिल्याच षटकामध्ये या ठिकाणी आपण बघितलं सूरज खांबे याच्यावरती हल्ला चढवला होता. पहिल्या षटकामध्ये 25 धावा आलेल्या आहेत. इथे पहिलाच बॉल आडव्या बॅटने जबरदस्त फटका, चेंडू चाललाय सीमारी शपार, क्लासिक षटकार. इथून मात्र साहिल खांबेला जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल. आहा, क्लासिकल स्ट्रोक, ओव्हर कव्हर, चेंडू सीमारी शपार, क्लासिक चौकार. आक्रमक आहेत, विध्वंसक आहेत, विस्फोटक आहेत. समोर या ठिकाणी आपण बघितलं दिगोडी संघ, त्यांच्याकडे सुद्धा जर आपण बघितलं तर प्लेइंग 11चा ताफा, काय बॅट्समन काय बॉलर होते. मात्र त्यांच्यावरती आक्रमण करण्याचा इरादा आज समंत 11 कुरळ संघाने चंग बांधलाय. एकदा मैदानावरती येथे मात्र येईल. 36 धावा येथे बनल्यात आणि केवळ 9 धावांची आवश्यकता. संकेत 15 चेंडू आहेत, 9 धावा आहेत. सुरुवातीला असं वाटलं होतं की शेवटपर्यंत बॅटल जाईल. मात्र षटक क्रमांक दुसरं ज्याच्यामध्ये आतापर्यंत तब्बल 36 स्कोरबुक वरती आहेत. डीलिंग ओनली इन द बाउंड्रीज आपल्याला म्हणावं लागेल. आणखीन एक मोठा फटका, इथे बघूया काय घडतंय. फटका फसलाय, झेल सुटलाय. अगदी 9 धावांची आवश्यकता असताना हा झेल सुटलाय. 1 धाव मिळाले, 8 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये राहणं खूप महत्वाचं आहे, कारण क्रिकेटमध्ये चमत्कार होत असतात आणि मैदानावरती गोलंदाज चांगले आहेत. जर चांगल्या पद्धतीने ते गोलंदाजी केली तर 8 धावा सुद्धा या ठिकाणी रोखू शकतात. काय म्हणशील यश? बघा, नेहमीच नशीब मैदानावरती दर्याबानांना साथ देत असं आपण बघितलंय. मात्र इथून पुढे परी 11 दिगोडी संघाला चांगली गोलंदाजी आणि विकेट या दोनच गोष्टी मैदानावरती वाचवू शकतात. बाकी जर आपण सामन्याचा विचार केला ना तर समंता 11 कुरुळ संघ या सामन्यामध्ये एका वेगळ्या उंचीवरती बघायला मिळतात. 13 चेंडू 6. बघा, तुम्ही प्रीमियर लीग बघत असाल, इंडियन प्रीमियर लीग, ज्या प्रकारे चेसिंगचा आलेख असतो, अगदी त्या रेषेच्या वरतून ती रेष जी दाखवली जाते आणि त्या प्रकारे चेसिंग मैदानावरती केली जाते. धाव येते, सिंगल मिळेल. या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं. येथे मात्र संपले 12 चेंडू, 5 धावांची आवश्यकता. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने पहिल्या 2 षटकांमध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. कुरुळ संघ इथे खऱ्या अर्थानं पुढच्या फेरीत किंवा बक्षीस पात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. पण तो चमत्काराला नमस्कार मी नक्कीच म्हणेन. 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू 5 धावांची गरज. मैदानावरती अमरीश नाईक गोलंदाजीसाठी आलाय. बघूया मैदानावरती अमरीश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. या षटकामध्ये खरं तर मॅच संपू शकते. बघूया पहिला बॉल. आहा, पहिल्याच बॉल वरती मोठा फटका. काय घडले इथे? इथे DRS चा अवलंब केला जातोय. बाउंड्री चेक केली जाणार आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून बाउंड्री चेक या ठिकाणी केली जाते. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम.
बॉल अडवलेला आहे, सेव्ह आहे. म्हणजे ज्या धावून घेतलेल्या धावा त्या धावा या ठिकाणी घेतल्या जातील. एक जबरदस्त एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळालाय. इथून पुढे 3 धावांची गरज आहे कुरुल संघाला. हा चांगला फटका, विनिंग स्ट्रोक, चेंडू सीमारे शपार, क्लासिक चौकार आणि इथून पुढे क्वालिफाय करणारा संघ समंता 11 कुरुळ. रात्र या ठिकाणी संपन्न झालेली आहे. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं सर्वप्रथम जागृती थळ संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा सामना असेल आणि आज क्वालिफाय होणारा संघ आपल्याला पाहायला मिळालाय तो समंता 11 कुरुळ. तर हे दोन्ही संघ समंता 11 कुरुळ संघाने क्वालिफाय केलेला आहे आणि जागृती थळ संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. तर विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. आजची ही पहिली रात्र क्लासिक चॅम्पियन ट्रॉफी